पाहुयात पुढची बातमी। मुंबईकरांवर नवा बोजा पडणार आहे। महायुतीच्या पाणीपट्टी वाढ न करण्याची घोषणा कागदावरच राहिली आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय। पाणीपट्टी वाढ करणार नाही म्हणणाऱ्या महायुतीच्या पालिकेतील सत्ता काळातच 500 स्क्वेअर फुटाखाली असणाऱ्या घरांना पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर आकारला जाणार आहे। 500 स्क्वेअर फुटाखालील घरांमध्ये जिथं जलमापक बसवलं नाहीये तिथं पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर आकारणार आहेत। यापूर्वी 500 स्क्वेअर फुटाखालील घरांना सरसकट मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी कर आणि मलनिस्सारण कर हा माफ केला जात होता, मात्र आता तो आकारला जाणार असल्याचं धोरण तयार केलं जात आहे अशी माहिती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, मुंबईकरांवर आता कराचा हा आणखी बोजा पडणार आहे, काय अधिकची माहिती? खरं तर पाणीपट्टी वाढ करणार नाही अशी घोषणा महायुतीकडनं करण्यात आली। महापौरांनी सुद्धा आपल्या पहिल्या भाषणात असं म्हटलेलं होतं। मात्र आता एक वाढीव कर मुंबईकरांवर पडण्याची शक्यता आहे, कारण नवीन धोरण आता अवलंबलं जाणार आहे। ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटाखालची जी घरं आहेत आणि ज्या ठिकाणी जलमापक म्हणजे पाण्याचे मीटर्स नाहीयेत अशा घरांना आता इथून पुढे पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर द्यावा लागणार आहे आणि त्या संबंधीचं धोरण आता महापालिका तयार करते, ते शासनाकडे प्रस्तावित करणार आहे। आतापर्यंत 500 स्क्वेअर फुटाखाली असणाऱ्या घरांना मालमत्ता कर माफी ही ठाकरे सरकारच्या काळात म्हणजे ज्यावेळेस महापालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता होती तेव्हाच करण्यात आलेली होती आणि त्याच मालमत्ता कर माफीमध्ये पाणीपट्टी कर माफ आणि मलनिस्सारण कर माफ हे सुद्धा अंतर्भूतच होते। त्याच्यामुळे एकंदरीतच मालमत्ता करामध्ये पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर हा वेगळा द्यावा लागत नव्हता। मात्र आता इथून पुढे जरी 500 स्क्वेअर फुटाखालच्या घरांना मालमत्ता कर माफी असली तरी सुद्धा ज्याच्याकडे पाण्याचं मीटर नाहीये त्यांना पाणीपट्टी आणि सोबतच मलनिस्सारण कर हा सुद्धा भरावा लागणार आहे। त्याच्यामुळे पाणीपट्टीमध्ये वाढ होणार नाही असं जरी महायुती म्हणत असली तरी सुद्धा काही घरांना मात्र निश्चितपणे ज्यांना आतापर्यंत पाणीपट्टी द्यावी लागत नव्हती त्यांना मात्र पाणीपट्टी लागू होणार आहे। निश्चितच धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी।